दिनांक 30 डिसेंबर रोजी फिर्यादी नामे श्री शुभम वसंतराव देरायपूरकर वय 30 वर्ष राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन लाडखेड इथं फिर्याद दिली की फिर्यादी आणि त्याचा मित्र हे भारत फायनान्स कंपनीमध्ये नोकरीवर असून दिघोरी कामठवाडा चाणी येथील बचत गटाचे कलेक्शन करून चाणी ते यवतमाळकडे परत येत असताना पोलीस स्टेशन लाडखेड हद्दीतील दारव्हा रोड लगत उर्मडा नर्सरीजवळ अज्ञात 6 इसमाने त्यांची अडवणूक करून फिर्यादीचं आणि त्याचे मित्राच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकून त्यांच्याजवळील बॅगमध्ये असलेले नगद 1,70,000 रुपये आणि 2 टॅब तसंच 2 बायोमेट्रिक मशीन असा एकूण 1,87,335 रुपयाचा मुद्देमाल जबरीनं हिसकावून नेला अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट करून पोलीस स्टेशन लाडखेड इथं अपराध क्रमांक 0639/2024 कलम 310(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यावरती तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याची माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दखल घेऊन पोलीस स्टेशन लाडखेड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे पथक नेमून पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या। या गुन्ह्यातील अनोळखी 6 आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शोध घेत असताना गोपनीय आणि खात्रीलायक माहिती मिळाली की नामे कुणाल चौरे राहणार इंदिरानगर बाभुळगाव जिल्हा यवतमाळ यानं त्याच्या साथीदारासह मिळून सदर गुन्हा केला असून सर्व आरोपी हे गुन्ह्यातील रकमेसह गोवा इथं फिरायला गेले आणि ते यवतमाळकडे परत येत आहेत अशी माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वनवासी मारुती मंदिर आर्णी रोड इथं सापळा रचून तांत्रिक आणि गोपनीय माहिती आधारे कौशल्यपूर्वक 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव आणि पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव याप्रमाणे सांगितले। कुणाल बापूराव चावरे वय 23 राहणार इंदिरानगर बाभुळगाव तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ। निखिल बळीराम राऊत वय 19 वर्ष बुटले लेआउट पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ। अर्पित दीपक ठोसरे वय 19 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 9 पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ। यश माणिकराव थूल वय 23 वर्ष राहणार कोठावेणी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ। संस्कार शरद चौधरी वय 18 वर्ष राहणार यावली माऊली तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ। विवेक गजानन कोडापे वय 18 वर्ष राहणार नागरगाव तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ। वरील इस्माना सदर जबरी चोरीचा गुन्ह्याबाबत सखोल विचारणा केली असता दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी उर्मडा नर्सरी समोर दारव्हा रोडवर यवतमाळ दिशेने येणारे फायनान्स कंपनीचे कर्मचारी यांचे डोळ्यात मिरची बोट फेकून त्यांच्या ताब्यातील पैशाची बॅग हिसकावल्याची कबुली देऊन चोरीच्या काही पैशांना गोवा टूर केल्याची त्यांनी कबुली दिली। सदर आरोपींकडून आता पावेतो केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील एकूण रक्कम 54,700 रुपये, 1 टॅब किंमत 6,000 रुपये, 1 बायोमेट्रिक मशीन किंमत 2,500 रुपये आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल 50,000 रुपये तसंच 6 मोबाईल 49,000 रुपये असा एकूण 1,62,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्रीयुत कुमार चिंता, माननीय अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर, सहाय्यक फौजदार सय्यद साजिद, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, अमित कुमरे, प्रणय इटकर, प्रगती कांबळे, उमेश शर्मा, जयंता शेंडे, नितीन सलाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली। 30 तारीखला लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उमरडा नर्सरीच्या समोर एक डकाईटीच्या घटना घडल्या होता। त्या दिवस संध्याकाळी रात्री म्हणजे 9:30-10 वाजता भारत फायनान्सच्या लोक ते पैसा कलेक्शन करून यवतमाळ दिशेला येताना 2 मोटरसायकलवर 6 लोक येऊन यांच्या फिर्यादी आणि त्यांच्या ज्यांच्यासोबत आहे ते लोकांच्या डोळ्यावर मिरची पावडर टाकून त्यांच्या बॅगला हिसकून गेले। त्या बॅगमध्ये फिर्यादीच्या अनुसार 1,70,000 कॅश होता आणि 2 टॅब आणि 2 बायोमेट्रिक मशीन होता। हे 30 तारखेला घटना घडल्यानंतर तुरंत आपण लाडखेड पोलीस स्टेशनच्या आणि LCB दोघं टीमला आपण पॅरल तपासासाठी मी आदेश केले। मी पण स्वतः घटनास्थळ व्हिजिट केले। हे गुन्हे डकायती असल्यामुळे आपण खूप सिरियसली घेतला होता आणि आपला गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहिती हे दोघं आपण वापर करून हे गुन्ह्याचं डिटेक्शन केलेलं आहे। हे गुन्हे डिटेक्शनमध्ये टोटल 6 आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि आतापर्यंत टोटल 54,700 रुपये कॅश आणि 1 टॅब आणि 1 बायोमेट्रिक मशीन हे पूर्ण रिकव्हरी केलेलं आहे। आणि जो मोटरसायकल त्याने गुन्ह्यासाठी वापर केले
ते मोटरसायकल आणि त्यांच्या सगळ्यांच्या मोबाईल पण एक गुन्ह्याच्या दरम्यान आपण जप्त केलेला आहे. प्रतिनिधी कलीम खान, यवतमाळ, NTV न्यूज मराठी.